नमस्कार भक्तांनो, आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गुढीपाडवा का साजरा करतात आणि गुढी का उभारतात यामागे श्रीरामांच्या विजयाची एक अद्भुत कथा दडलेली आहे. ती कथा काय आहे? गुढीपाडवा नेमका कधी आणि का साजरा केला जातो? गुढी उभारण्यामागे कोणते आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेले आहेत आणि या सणाचा आपल्या आयुष्याशी काय सुंदर संदेश जोडलेला आहे, हे आपण आज शांतपणे आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक सण साजरे केले जातात, पण त्यामध्ये गुढीपाडव्याला खूप विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो आणि हाच दिवस मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून लोक घराची स्वच्छता करतात, अंगणात सुंदर रांगोळी काढतात, देवाची पूजा करतात आणि घरासमोर उंच काठीवर सुंदर रेशमी कापड, फुलांच्या माळा, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि वरती कलश ठेवून गुढी उभारतात. पण आपण सर्वजण गुढी उभारत असलो तरी अनेकांना एक प्रश्न पडतो की ही गुढी का उभारली जाते आणि या सणामागे नेमकी कोणती कथा आहे. ही कथा समजून घेतली तर गुढीपाडव्याचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो. खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार खूप वाढला होता. त्या काळामध्ये लंकेचा राजा रावण अत्यंत बलवान, बुद्धिमान पण अहंकारी झाला होता. त्याने कठोर तप करून देवांकडून अनेक वरदान मिळवले होते आणि त्या शक्तीच्या जोरावर तो स्वतःला सर्वांपेक्षा मोठा समजू लागला होता. त्याने देव, ऋषी, साधू आणि निरपराध लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. अनेक ऋषींच्या यज्ञात तो अडथळे आणत असे. त्यामुळे पृथ्वीवरती लोक भयभीत झाले होते. सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की या अन्यायाचा अंत व्हावा. तेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ राज्य करत होते. ते अत्यंत न्यायप्रिय आणि धर्मशील राजा होते. त्यांच्या राज्यात लोक आनंदाने राहत होते, पण त्यांना एक मोठी चिंता होती. ती म्हणजे त्यांना अनेक वर्ष मूल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाच्या पुण्यामुळे त्यांच्या घरी 4 पुत्रांचा जन्म झाला. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. यांपैकी राम हे विष्णूचे अवतार मानले जातात. लहानपणापासूनच राम अत्यंत शांत, विनम्र, सत्यप्रिय आणि पराक्रमी होते. सर्व लोक त्यांना खूप प्रेम करत होते. काळ पुढे सरकत गेला आणि राम मोठे झाले. एक दिवस ऋषी विश्वामित्र अयोध्याला आले आणि त्यांनी राम व लक्ष्मण यांना आपल्या सोबत जंगलात नेले, जेणेकरून ते राक्षसांचा नाश करू शकतील. रामांनी अनेक राक्षसांचा पराभव केला आणि ऋषींचे यज्ञ सुरक्षित केले. त्यानंतर राम मिथिला नगरीमध्ये गेले, जिथे राजा जनक यांच्या कन्या सीतेचा स्वयंवर आयोजित केला होता. त्या स्वयंवरात एक मोठे धनुष्य उचलण्याची अट होती. अनेक राजे आले होते, पण कोणीही ते धनुष्य उचलू शकले नाही. तेव्हा रामांनी सहजतेने ते धनुष्य उचलले आणि मोडले. त्यानंतर राम आणि सीतेचा विवाह झाला. अयोध्या नगरी आनंदाने भरून गेली. काही काळानंतर राजा दशरथांनी रामांना अयोध्याचा राजा बनवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण अयोध्या या आनंदासाठी सजली होती, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. कैकेयीला पूर्वी दिलेल्या 2 वचनांची आठवण करून देत तिने भरतला राजा बनवण्याची आणि रामांना 14 वर्षाचा वनवास देण्याची मागणी केली. राजा दशरथ खूप दुःखी झाले, पण दिलेलं वचन मोडू शकत नव्हते. रामांनी वडिलांचा मान राखण्यासाठी वनवास स्वीकारला. माता सीता आणि लक्ष्मण यांनाही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्या सोडून वनात गेले. वनवासाच्या काळात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.
त्यांनी अनेक ऋषींचे रक्षण केले आणि अनेक राक्षसांचा नाशही केला. पण एक दिवस असा आला की रावणाने कपटाने सीतेचे अपहरण केले आणि त्यांना लंकेत नेले. ही बातमी कळताच राम लक्ष्मण खूप दुःखी झाले. त्यांनी सीतेचा शोध सुरू केला. या शोधात त्यांची भेट हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी झाली. हनुमान हे रामांचे महान भक्त बनले. त्यांनी समुद्र ओलांडून लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला आणि रामांना बातमी दिली. त्यानंतर रामाने वानर सेनेच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला आणि लंकेवर आक्रमण केले. लंकेत भयंकर युद्ध झाले. अनेक दिवस चाललेल्या या युद्धात शेवटी रामाने रावणाचा पराभव केला. अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय झाला. त्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येकडे परत निघाले. 14 वर्षाचा वनवास संपला होता. तेव्हा राम अयोध्येत परत आले. तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली. लोकांनी घराघरात दिवे लावले, फुलांची सजावट केली आणि मोठा उत्सव साजरा केला. त्या दिवशी लोकांनी आपल्या घरासमोर विजयाचे प्रतीक म्हणून उंच ध्वज उभारले. हा विजय ध्वज म्हणजेच पुढे गुढी म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय, आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. गुढीवर बांधलेले रेशमी कापड आनंदाचे प्रतीक असते. कडुलिंबाची पाने आरोग्याचे प्रतीक असतात. साखरेची गाठी गोडीचे प्रतीक असतात आणि वरचा कलश समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो जीवनातील नवीन सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी लोक नवीन कामे सुरू करतात, देवाची पूजा करतात आणि आनंद साजरा करतात. कडुलिंब आणि गोड खाण्याची प्रथा जीवनातील गोड आणि कडू अनुभव स्वीकारायला शिकवते. मित्रांनो, या संपूर्ण कथेमधून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो की कितीही संकटे आली तरी सत्य, धर्म आणि चांगुलपणा शेवटी विजय मिळवतात. म्हणून या गुढीपाडव्याला आपण सर्वांनी आपल्या घरासमोर गुढी उभारावी, भगवान रामांचे स्मरण करावे आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करावी. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर परमात्मा कथासागर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.